या शेटनं मारवगत पेलं रे गडे हो. लय मले मले मारलं बी यानं अंधारा कोथळीत नेऊन लय मारलं. कामच कर म्हणे, खायला नाही दे प्यायला नाही दे, उपाशी तापाशी काम करून घेतलं यानं, ढोपरून घेतलं मले. हान हान झाबरू विचार न करून मार सहा गेले, मारले बदमाश आहे हा. हरामखोर, आता तोंड फुटलं तुले. हा मगा तुले विचारू आम्ही शेठच्या घरी, तो खोटा बोलला. मला काहीच नाही केलं. हा कुणा दबेल होता रे तू? 2-4-5 खायला द्या तू यायचे. अरे त्या भाऊतडी उभा होता, तुला सांगाल का रोग आलता का? आता तोंड फुटलं त्याले. मना तू मारून राहिला त्या शेटले, तर आता फुटलं त्याला तोंड. आता सांगून राहिला या तोंडानं तो. लोक रोग आलता, मोरीत गेलं त्या तोंड कोण्या सांगाल का रोग आलता तुले हरामखोरा? अरे बाबा, मी धाकान नाही सांगितलं ना. मी जर काही बोललो तर यानं मला मारलं असतं तर मग मी भेलो ना, म्हणून मी आज सांगितलं नाही ना. नाहीतर मी तर सांगायला तयार होतो. याच्यात गुंडे बी आहेत, मारायला गुंडे आहेत, त्याच्यात गुंडे लोक आहेत ना. काय तुम्हाला काही माहित नाही ना, बेकार आहे ना हा. ते भामट्या तुझ्या भाऊतटी उभं असल्यावर तुला का रोग आलता सांगेले? तुलाच माहिती आहे मी कसा होतो, डेंजर किती होता. जाऊ दे तो विषय जाऊ दे. हान याले, हान मजबूत हान. साय झाले आले शेटले, हान विचार नको करू. भामट्या किती लोकांना त्रास देतात तू? अरे कोणता शेट असतो तर बाबा विचार काल कुणाला आम्हाला त्रास देऊन राहिला हा, तर काय सांगा, आम्ही तर मजबुरी नाही राहिल्या घरी. सोडलं आता जे काही झालं ते झालं. आता याच्या पुढे होणार ना. सोडलं मला मारू नको ना. गड्या नको रे बाबा ना, तू बा सोड नको. हान जाय गेले, हान यानं लय मला मारलं ना, लय मारलं, धुपूट पाडलं यानं. तुला सांगतो चड्डी पिवळी व्हायला काम करून घेतलं यानं माझ्याकडून. काय सांगा तुले, लय म्हणजे मला माहित आहे कसं काम केलं मी. आता म्हणते तू असं केलं तसं केलं ना, तू मारून राहिला तर देवा याले सोडतच नाही ना आम्ही, याला नाही सोडत ना. सायाचा आज सोडला तर उद्या तो डबल दुसऱ्या रगत पित. याले कसं अखात झालाच पाहिजे शेटले, समजलं पाहिजे ना मजुराला कसा त्रास द्यायचा लुच्च्याले. पहिला जमाना नाही राहिला भाऊ हा, या जमान्यात जगून राहिला तो. आता नवीन आहे जमाना, पहिलं नाही चाललं तटी आता. बाबा विचार काय करून राहिला, पाजून येईल चांगला. मी आता नाही देणार ना तर आता काहीच नाही बिलकुल. मजुराला हुकी चुबी नाही म्हणणार मी. सोड फक्त मला, तू सोड रे बापा, सोड ना मला. जाऊ दे रे, जाऊ दे. नको ना तू बा, सोड नको. हान जाय केले, हा लय म्हणे सोड. याले का सोडायला पकडेल का आपण? नाही महाबाल तर राज्य नका सोपी आहे का बाबू? तुला असं वाटलं महाबाल्या मागायला पुढे कुणी नाही बापा, कोणी वाली नाही बुड्याचा. घ्या जर रगत ओढून करायला आले काम. अरे हा गडी नातू डॉन म्हणतात मला गावाचा, बॉडीगार्ड. तू बॉडीगार्डच आहेत ना बाबा, बॉडीगार्डचे वरतात. तू फक्त मारू नको मला, सोडून दे एवढ्या पाहिजे ना. एवढी चूक झाली माही. आता म्हणजे आता काहीच नाही होणार याच्या पुढे नाही. कानाला कान खडी, फक्त सोड, मारू नको. पाया लागतो रे बाबा, ते पाया लागतो. असाच पाया लागते. शिरजोर होते हा, याले काही माहित नाही. याला सोडलं की झालं भाऊ शिरजोर. हा घरी जाऊन आपला पिशार काढते कडे आता. हो ना, हे तर बेकार होईल. सोडायलाच नाही पाहिजे नाही. येईन चांगला आहे पाहिजे, पोलीस स्टेशन न्यायला पाहिजे, जेलात टाकायला पाहिजे. साय गेले तरी आपण सुखात जगू. नाही तर बस हा जर सुटला, हा घरी गेला की आपला पिशारच आहे. आपल्याला पहिले बोलावते तू. जाऊ दे काय मारू नको, द्यायला दे सोडून दे. चालू दे, माफी मागायला तयार आहे तो. जाऊ दे. नाही हा आराम करायला सोडलं नाही. आम्हाला मारलं बी आहे ना, काम बी करून घेतलं. कामाबद्दल काही नाही बरं, हा रोजगार घेऊन राहिला बुडा. पण मारणं चुकीचं आहे ना. मग हात रट्टे खाईच ना आता. अरे बापा चुकलं ना, मला माहित नाही. चुकलं भाऊ, पाया लागतो रे, सोडून दे रे बापा. काय चुकलं म्हणून राहिला रे? हा शेटफेट कोणताच रे तू? हा काय चुकलं म्हणून राहिला? मा बुड्याले का तुला काय इकत घेतलं होतं का? 4 दिवस तरी दाबून ठेवलं तर हा, घरी येऊ नाही दिलं मा बुड्याले. अरे बाबू मार चांगले आले. आता यानं बुड्याले ठेवलं 4 दिवस. तसं अगोदर पासून यानं किती लोकांवर अन्याय अत्याचार केला शिन, किती लोकांना यानं दाबून ठेवलं शिन. मार चांगलं मार. बुड्डे सोडत नाही मी, याला नाही सोडत. जाऊ दे. बस झालं मारणं आता. तू माफी मागायला तयार, हातपाय जोडून राहिला. जाऊ दे, सोड द्याले. काही घेणे देणे नाही आपल्याला. आमच्या बुडी रोज दर देऊन टाक रे बाबा भावाचे काय तर. बुड्याचे 100 रुपये झाले असतील तर मी 500 रुपये देतो बुड्याले. जेवढ्या दिवसाची रोज दर तेवढे दुप्पट तिप्पट चौपट देतो. फक्त मला सोडा, मारू नका. आणि मी तुमची माफी मागतो बाबा, फक्त मारू नका. हो चाल. जाऊ दे झाबरू, सोड त्याला. रोजदारी द्यायला तयार आहे, सारच करायला तयार आहे, सोड. बरं आता सर्वांची इच्छा आहे सोळा म्हणून याले. बरं सोडून देतो याले. उठ आता देशील का रे हो शेटे? आता रात देशील आता कोणाला देशील का? आता जर बाबू डबल त्रास कोणाला दिला, मला जर माहित पडत अजून हानी तुला घरात येऊन हानी ना आता.
नाही नाही, आता आता अजिबात नाही बाबा, कोणालाच त्रास नाही, काहीच नाही बाबा. चुपचाप राहील, चुपचाप. आता कोणा मजुराला होई नाही म्हणणार मी. बस बाबा, जाऊ का मी जाऊ का? हो जाय 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 लवकर जाय. मी हरव ते तोंड हरव लवकर उठू जाय लोक. काय सोडते याले मारा ना, लय मारलं ना मला यानं. घ्या ना, अजून दणके मारा नाही आले, अजून दणके मारा ना. अरे पुढे मला मारा लोकांना, हो बाबा मारा लोकांना. जाय ना पै ना मग उठून. खाली गपके खाशीन ना अजून. जाय होय लवकर निघडून. हो जातो. होय कसा पळाला रे बाबू, गांडीले पाहिलं ना, सोपी वाटलं. सायाचे माय माणसं एक नाही थांबला, बंद गेले पोहून. थांबा रे तुम्ही, थांबा, मला वाळ्यात येऊ द्या फक्त एकदा. हवेलीवर आलो की सांगतो तुम्हाला. सायाचे हो कसे पोहून जातात. थांबा सांगतो ना, तुमचा बजेट नाही बसवला तर बघ म्हणता तुम्ही. सोपी नाही ना का? नाही तू आणि तुझी बायको जा या रस्त्याने शिदे. हा आम्ही आलो गावातून एक चक्कर मारून तो गाल दाखवून येतो ना पहिलवान की कसा जोडला म्हणून शेट सांगतो ना गावामध्ये. हा साऱ्या गावातल्या लोकांचा कसा भेव निघून गेला पाहिजे. बेजा टरकती या शेटले लोकांच्या गावातल्या या. हो या तुम्ही या गावातून. आम्ही जातो दोघं जण बायको. हा दादा, आम्हाला भेट जा तुम्ही. गावात गेल्या. हो चला गावात चक्कर मारूया चला. अरे गळे हो, तुम्ही तर भेजच पादरी आहे रे. हा लेका आम्ही बाहेर गावाचे येऊन तुमच्या गावातला शेट पाधवला ते यान काहीच तर झालं रे लेका आमचं हलकं भरी रे. हा आणि तुम्ही गावातले असल्यावर भिवून राहिले लेको हो. काय लेको एवढे चंगटे का मरले को हो. हा काय दम आहे बे त्याच्या शेट मध्ये ते. बा तुम्ही आहे बाहेर गावाले, तुम्हाला काही अजून हिसकाच माहित नाही. तो कधीचा काटा कधी काढते माहिती बुड देत निमान झाले. बेकार आहे तो. आम्ही का तुमच्या हा का प्रयत्न केला नशील काय? काय करते बे तो भुजला पापडने फुटत त्याची. आणि तुम्ही म्हणता तो आजचा बदला काल काढते. काही नाही, काही कामाची नाही. फुसफटा काय तो का माणूस आहे का लेका. झोडला आम्ही ना तुमच्या गावाची पुरा पादोलानं. माफी मागितली त्यानं. आता शेट फेट तो काय कोणता दादा आहे तो. तेव्हा आमच्या गावातला आम्हाला माहित आहे तो किती बेकार आहे तर. काय सांगा तुम्हाला. आता कसं सांगू नाही शकत आम्ही. लय खतरनाक आहे तो. तुम्हाला माहितच नाही अजून, अनुभवच नाही त्याचा. काही अनुभव नको सांगू आम्हाला. पाहिला आम्ही ना किती चमटा आहे तो. पाय आपटले की तर पाहून जातील एखादं. या गावातले लोक कसे असतील बा काय माहित बा. अरे जो माणूस पोहून जाते त्याला घेऊन राहिले. काय तर इस्टेट अँड प्रॉपर्टी आहे म्हणून घेऊन राहिले, हे दुसरं काहीच नाही. ते इस्टेट असो काही असो, काय तो कुठला दादा आहे का आपल्याला खाईन वाघ आहे तो. अरे माणसानं डटके राहिलं पाहिजे. तुम्ही तर बापा कोणाला मदत करेली बा, त्याचं नाव घेतलं की नाही बा आम्ही नाही बा, आम्ही सांगत नाही बा. अरे काय लोक आहे तर मी तुम्हाला काय खाल्लं असतं रे. शांताराम फोन केला, फोनवर विचारलं. नाही बा आम्ही नाही काम करत तुमचं. त्यानं शेटनं काय केलं असतं, खाल्लं असतं तुम्हाला. अरे भाऊ आमच्या गावाचं आम्हाला माहित आहे काय कंडिशन आहे तर. तुम्हाला अजून काहीच माहित नाही ना काय आहे तर. आता कसं आहे भाऊ, तुम्हाला बोलायला कसं काही हरकत नाही, पण आमच्यासारखा बोलला की नाही ढुंगणा साल्टच उडतात ना आमचं आम्हाला माहित आहे काय कंडिशन आहे तर. जाऊ द्या तू विशेष काढू नका. अजून आम्हाला भेटले तुम्हाला असं माहित पडले त्या शेटले तर अजून बापा आमच्या गावात ती तंबा सारा चांगला मजबूत हाणला तरी तो तुम्हाला काही करीनच. अरे काही केलं तर मला सांगा, तुम्ही फोन करा, मा नंबर घ्या तुम्ही. काय गेलं घरात येऊन मारतो. मी नाही माना, तू एकटाच काफी आहे सारेले. काय सांगून राहिला रे तू. खरंच भाऊ, त्यानंतर तुम्हाला काही हातबी लावला की नाही तर मला फोन करायचा डायरेक्ट. मा नंबर घेऊन घेणार, मा आवाज घ्या तुम्ही. दोघं आजे नात्यापैकी कोणाला फोन ला आम्ही तयारच. काय राजा भेटा तुम्ही. बरोबर देऊन द्या तुमचा नंबर. आला संकट लावतो तुम्हाला फोन. हो लावता फोन. चला बुडे बा चला. काही फायदा नाही ते थांबून, काही कामाचे नाही ते. हो चाल बाबा शांताराम चा. काय लेका भित्रे लोक आहेत रे या गावामधील लेका. चला एवढे भेकाडतं लेका मी न कोणाच गावात पाहिले नाहीत रे बा लोक लेका. शेट लेका फूक मारले तर उडून जाते ना, आले भिवून राहिले बा. हे खायले का माणसं असतील तर असं बा. काय माहिती आहे अजून शेटचा झटका. आता हे कसं बाहेर गाव आल्यात बोलायला सोपी वाटते येईल, पण ज्या गावात घडते त्यालाच माहित असते काय पोझिशन आहे तर. गावाले बाहेर गाव आलेले काय बोलायले नाही. यायचा विषय कसा व्हायला आता, येईन कसं त्या शेटले मारलं. यायला असं वाटलं की बाबा नाही आम्ही लयच वर, पण नाही तो कधी काटा काढीन काहीच सांगता येत नाही. ते बुडे जरा नाही उचलले त्यानं राहत तर मग म्हणता तुम्ही अरे बा त्याच्या जो गुंडे वागवला आता काय सांगा येईल. म्हणून तर आमचं बंद गाव भेटे. अंदरच्या गोमा अजून काहीच माहित नाहीत ना शेटच्या. शेटची काही ना काही मजबुरीशी म्हणून मार खाल्ला त्यानं. त्याचे गुंडे हजर नडचा म्हणून. येईन अजून झटकाच नाही पाहिला. दिसते येईल दिवाळी 1-2 दिवसात काय पोझिशन. हो चल बोलायला पुरत नाही जास्त. चला हो चल.
आराम करो. काही मरायची वाट पाहत होते का रे सायाचे हो? मरायची वाट पाहत होते बाई. हा, एक जण आवरायला आणि लुच्चे हो सारे मजा पाहत होते सारे. काय पैसे कशाही घेता रे तुम्ही? पैसे कशाही घेता? वगैरे कामाला का आले तुम्ही? तुमचा मालक संकट आता तू एक धावून नाही येऊन राहिला. एकरे सारे मजा पाहायला तयार. हा, हे दोन भामटे दोन्ही तटी होते ना. असं हू की चो नाही म्हटलं. तोंडाचा आवाज नाही निघला त्याच्या लुच्चायच्या. हा, आता काय तोंड पाहता माय? तोंड पाहता? शेट शेट आम्ही ना आवरलो असतं, पण ते 5-6 जण होते ना, म्हणून मग आमची फाटली होती ना. मग तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसाला मारून आले तर आम्ही किस गेली खसखस होतो. आम्हाला मारलं असतं ते दुपट पाडलं असतं आमचं. म्हणून शेट आम्ही कसं आवरायला आलो ना. डेंजर होते ते, डेंजर होते. हा, ते डेंजर होते बरोबर आहे. हा, खाय ना मार शेट, आपण पाहतोंड. हा, अरे सायज हो, तुम्ही जर माझ्यासोबत आले असते तर आपण तिघही मिळून मारलं असतं ना त्याला. पण मी एकटा पडलो काय करू? तुमच्यामुळे सारा सत्यानाश झाला. आणि हा बॉडीगार्ड मी ठेला टिसा. का रे तू कुकडे तोंड पाहायला गेलता? तू कुकडे तोंड हरवलं होतं ना. लुच्च्या कुकडे गेलता पाहून तू. कुकडे गेलता? कोणा नाही घुसलता तू? काले बाबाला तुला टिसा. मी म्हणजे पळतच आलतो पण मला दिसलेच नाही कुठे होते काय होते. तर मला काय म्हणजे मी बंद गाव थांबवलं. कोणा कोपऱ्यात होते मला दिसलंच नाही ना. दिसलं असतं तर मी पळत आलो असतो. मी तर तुमच्यासाठी कधी बी अर्ध्या रात्री तयार मारामारी करायला. हो बरोबर आहे. फुटका झालता ना तू. बरोबर आहे, फुटका झालता. अरे सायजे हो, नुसतं तुम्ही खायच्या कामाच्या हाग्या कामाच्या. खाय ना शेट मार खाऊ द्या. खाद्य तर हा मार. दुसऱ्या गावचे लोक येऊन राहिले तुमच्या शेटले मारून राहिले आणि तुम्ही तोंड पाहून राहिले नुसतं. एक म्हणते मला तुम्ही दिसले नाही. हे दोन भामट्यांसाठी उभे होते पण ते 5-6 जण होते तर आम्ही ना काही केलं नाही. हा, का रे आराम खरो नाही शेट. शेट चुकलं आमचं. चुकलं मग. हो शेट चुकलं, माफी मागतो आम्ही. नाही तुम्ही माफीच्या लायकीचे नाही आहे. तुम्हाला अंधारा कोठडीच कोंडा लागते मला आता. मग पहिले तुमचे ढुंगणं कसे लाल करा लागतात, मग तुम्हाला समजीन कसं आहे. तुमचे कसं लई दिवसाचे कसं ढुंगणाची पूजा नाही झाली ना. हा, त्या ढुंगण्या रट्टीने बसले ना तुमच्या, म्हणून तुम्ही कसं जास्त माजले. खाऊ आहे तर खाऊ माजले ना तुम्ही. रगले तुम्ही, चांगली चरबी वाढली तुमच्या अंगामध्ये. उतरा लागते, झिरवा लागते तुमची. शेट एवढ्या भारीन जाऊ द्या. आमची चुकी झाली ना शेट. शेट माफ करा शेट. हो शेट. हो आता कसं डबल कधीच असं होणार नाही ना. कधीच नाही होणार. अंधारा कोठडी नका निवा आम्हाला. मारू नका आम्हाला. मग तुमचं काय करू मी? रायती घालू काय? मारू नाही तर काय? तर सायचे हो तुम्ही तटी असल्या हो. आवरलं नाही तुम्ही ना भामटे हो. हा, मग तुम्हाला कसं अंधारा कोठडीचा डबल हिसका जावाच लागेल मला. तुमच्या ढोंगणे आराम आहे ना. चाबूक बसली नाही तुमच्या ढोंगणावर, म्हणून कसं तुम्ही आवरायला आले नाही. कसं मग हिसका विसरले ना, भुलले ना तुम्ही. शेट याच्या पुढे नाही होणार ना, आता कधीच नाही होणार. आम्हाला अंधारा कुठेच नेऊ नका. तुमच्या पाया लागतं. माफी मागतो मी तुम्हाला. माफी मागतो बुवा. याच्या पुढे कधीच असं चूक नाही होणार ना. तुम्हाला हू जरी केलं तर आम्ही कसं त्याला रट्टेच मारू. शेट खरंच ना. म्हणजे याच्या पुढे आता संकटात पुरी साथ देऊ आम्ही. हो आता तुम्हाला याच्या पुढे काहीच नाही होणार. हाती नाही लावणार कोणी. पुढे आम्ही मरायला तयार. टेन्शन ना घेऊ तुम्ही आता. फक्त कसं आम्हाला अंधारा कुठे नका नेऊ. शेठ मी पहिले पुढे जाईन आता. हा, माझी थोडीफार आज गडबड झाली म्हणून. नाही तर आज बी मी कसं तुम्हाला माणूस दाखवू दिला. तुम्ही त्या कसं भासकोळल्या गोष्टी मला सांगूच नका. मी सारी हुपू म्हणजे जिंकली तुमची काय आहे तर तुम्ही कोण्या लायकीचे आहे. आता तुम्ही एकच काम करा. त्या डंगऱ्याबाई जे म्या मार खाल्ला त्या डंगऱ्याला उचलून आणा तुम्ही आज आटीचा. पहिले त्या डंगऱ्याला उचलून आणा आटीचा. बापा आता कसं करा बापा? त्याच्या गावात तर पुरे पहिलवाना जात. त्याचा नातू पाहिला नाही का धुरू उपटन शेटले. आपल्याला गंमत झाली का त्या गावात? कसं करा बापा आता म्हणते डंगरेला उचलून आणा. आपणच आणले बापा यानं. काय विचार करून राहिले? काय मुंग घेऊन राहिले? हा, जावा लवकर पटकनी त्या डंगरेला अटीसा घेऊन या. नाहीतर मग कसं तुमच्या ढुंगण्यात साल्ट उडल्याशिवाय राहते नाही. हा विचार करा. आंधळा कोथळीत कोंडूच मारीन तुम्हाला. हा, ते डंगर मला हजरच लागेन आता. हा, जावा तेवढं काम तुम्हाला सोपवलं तेवढं काम करा तुम्ही आता. जा त्या डंगऱ्याला घेऊन या आधी. बरोबर शेट. हो आणतो ना. हो जातो आम्ही आणतो. हो शेट. निघा लवकर हटून लवकर निघा. त्या बुड्या गावात जा लवकर डंगऱ्याच्या आणि त्याला पहिले घेऊन या अटीसा. हा, तो मले म्हणजे एका घंटेच्या हात अटीसा मला हजर लागीन सांगून राहिलो. मा डोळ्यासमोर दिसला बा येतो अटी. हो शेट एका तासात आणतो याले. हो चला रे चला. बंदी हो चला. हो तर म्हटलं पण आता कसं त्याचा नातू बेकार आहे ना बाबा त्या बुड्याचा. आपल्याला धरू उपटो ना. चला ना पाहू ना काय होते तर जाऊन तर पाहू त्या गावामध्ये काय कंडिशन आहे तर. चला पहिले तटलोक तर जाऊ आपण मग पाहू काय तर. हो तर बुड्या गावात जाऊ मग पाहू काय तर. खायचे नुसतं माया माणसं खायच्या कामाच्या. थांबा तुम्ही ते डंगर नका आणू तुम्ही.
तुम्हाला जर नाही वाजवलं तर मग म्हणजा तुम्ही हाय शेट नाही नावाचा. तुमच्यावरच पासा पिशाला काढतो पुरं धुपूर काढतो. थांबा. डेन्या तुले असं वाटत असेल ना आपला भाऊ आपल्याला वाचवायला आला, आपला जीव वाचवला, आपल्या नातानं शेठ पादवला. कसं हे कसं तू यार संकट आलं म्हणून आम्ही भाऊ या नात्यानं धावून आलो. पण आपले जसे जुने संबंध आहेत तसेच आहेत बरं. आपलं काही गुडगुड झालं नाही, चांगलं झालं नाही बरं, हे लक्षात ठेव. एक रक्ताचं नातं होतं म्हणून धावून आलो. अहो बेसरम बुडेवा, कसं दुसरं काही समजू नका तुम्ही. बोलायचा काही प्रयत्न करू नका, घरी यायचा प्रयत्न करू नका. जट्टी राहता तट्टीच राहा. नाहीतर मग कसं आता झालं आपलं चांगलं. मागू दे मग यायला काही, जाऊ दे याच्या घरी. तर धंदा बंद. गड्या असं काय बोलून राहिले बाप्पा. मी माफी मागतो गड्या भाऊ, मोठा भाऊ. तुझ्या पाया लागतं रे बा. कसं असं बोलू नको रे बाबा. तुझ्याशिवाय आहे तरी कोण. पाय बोर आज मार संकट आलं तू धावून आला की नाही. रे तू माफीच्या लायक नाहीस ना. तू काही तसं ठेवेल नाही ना. काय तुला माफ करा. फक्त कसं आता तुझ्यावर संकट आलं म्हणून आम्ही धावत आलो. रक्ताच्या नात्यानं, भाऊ या नात्यानं. ह्याच्या पुढे जसे काही संबंध आपले तसेच राहायचे. इटेल आहे आपलं, इटेलच राहील. चांगलं नाही होणार, गोड नाही होणार ते. आता भाऊजी जे झालं ते झालं बापा. आता मागे पुढचं पाहू ना. आता आपण आता माफी मागतो बापा आम्ही. आता माफी मागतो. नाक असतो बापा, माफ करा ना आम्हाला. असं बोलू नका तुम्ही. तुमच्याशिवाय आम्हाला हाय तरी कोण आता. कोण पाहिजे आमच्या इकडे. आज कसे धावून आले तुम्ही मदतीला आमच्या. आज कसे धावून आले. आता तसंच कसं चांगलं राहू द्या ना. हा रे मोठा दादा लागलंच तर माफी मागतो बाबा. नाक घासून माफी मागतो. चुकलं माया, चुकलं. पण आता कसं तसं आहे तसं राहू दे बाबा. झालं आता चांगलं तर चांगलंच राहू दे. भाऊ काही मला शेरभर लोणी चोपडू नको तू. मी काही चोपडा होणारा माणूस नाही आहे. जसे आपले मागे संबंध होते तसेच राहतील. इटेल आहे तर इटेलच राहील. तू माफी माग की काय कर. तुम्ही नाही आहे सुतार. मला तसे लोक पटतच नाहीत. त्याच्यामुळे आपलं डोकंच खायचं नाही. माफी मागायचा वेळ निघून जायलाय तुमचा कधीचा. आता काय माफी मागता तुम्ही. आता फक्त तुमच्या संकट आलं म्हणून आम्ही धावून आलो. त्याचं आम्ही तुमचं तोंडही नसतं पाहिलं. कुकडे गेले आणि कुकडे नाही. असं बोलू नको रे बा नातू बातू. तू असाच बोलता का बापा भाऊजी सारखा. तुम्ही दोघेही बापा आमच्यासाठी देव माणूस आहे बापा. तिघं बी तुम्ही धावून आले तुम्ही मदतीला आमच्या. मोठा भाऊ खरंच ना. तू आहे की नाही. तू माझ्यासाठी देवच आहेस. तू म्हणशील ते ऐकतो मी. जे काम सांगशील ते काम करतो. तू म्हणशील ते करतो. पण कसं आता आम्हाला कसं दूर नको लोटू दादा. बस झालं तुझे रटगाळ गाणं. लवकर निघा बरं. रटू सटकनी निघा. नाही तर मा टेम्पो निघेन बाहेर. मग 2-2 झपके मारीन दोघे नवरा बायकोले. कसं मग बस रे सांग काय. नाही तर निघा लवकर. माडो असतं खाऊ नको गाडी फालतो घेऊन ना देणं. बुडबा तो बुडा प्रेमाने सांगून राहिला. मोठा बुडा तुम्ही ऐकून नाही राहिले. जा ना. नाही तर नाही. जावा मुकड्यान घरी. मग पाहिलं जाईन पुढे काय. आता कसं गरमीत काही हे करू नका. जावा घरी मुकड्यानं दोघं नवरा बायको. बरोबर बाबा शांताराम तू म्हणतो तसं. चाल घरी चाल. काय जे आलती गुडगुड करायले. माफी मागतो ढमून मागतो. म्हणजे मागचे दिवस आमचे पुढे आणा तुम्ही. हे दोन्ही नवरा बायको हरामखोरा द्यायची चालवाई केलाय मी ना. कसं आता हे संकटात होते म्हणून बाहेर काढला आपण ना. पण कसं हे ते सुद्या लायकीचे नाही. जाऊ द्या बुडबा जाऊ द्या. आता तो विषय झाला तर झाला. आता दिले तुम्ही काढून. नाही म्हटलं ना मग काय तो विषय करून राहिले फालतू घेणं देणं. थोडा जाणार त्या विषयाचा. जाऊ द्या चला. आपला आपण भाऊ काय बऱ्या जायचं. चला जाऊ द्या. चला शांताराम भाऊ. तेवढी मदत करायची केली या डंगरेला आणला सोडून. बस त्याचं ते पाहिजे काय तर. चला आबा मोठ्या आबा चला. नन्नावरा उद्या डंगरेच्या. मी कुठे नांदी लागतो बी त्या दुलिंदराच्या. भाऊ आहे मला माहिती आहे तो कसा आहे. जाऊ दे. चला मग मित्र पूर्वी भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक लक्षात ठेवा आपला भाग कसं पोळ्याच्या दिवशी येणार नाही. म्हणजे शुक्रवारी आपला भाग बनणार नाही आहे. शनिवारी भेटूया आपण पुन्हा. मित्र पोळा साजरा करायचा आहे. त्याच्यामुळे कसं पोळ्याच्या गडबडीमध्ये काही भाग बनवून होणार नाही.